हा माहितीपट त्या लोकांसाठी अजिबात नाही आहे ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आणि सत्य पचत नाही, ज्यांना अजूनही मुघल बादशहांचे गुणगान करायचं आणि त्यांच्या खोट्या गौरवात रमायचं आहे. त्यांनी हा माहितीपट पाहण्याचं स्वप्नही पाहू नये. हा माहितीपट सत्य सांगतो, खुशामत नाही. म्हणून जर तू भ्रमात जगणारा आहेस तर मागे वळ. हा माहितीपट तुझ्यासाठी नाही. जय शिवराय. रायगड, सांगावी काय कथा या रायगडाची. सह्याद्रीचा एक कणखर भक्कम असा कणा, ज्याच्या कुशीत शिवनेरीवर जन्मलेला एक हिरा या सह्याद्रीचा लाडका झाला. अवघ्या महाराष्ट्राला स्वराज्य कसं उभं राहतं हे दाखवूनही गेला अन शिकवूनही गेला. महाराज इथे तुमची समाधी नसून तुम्ही स्वतः आहात या जाणीवेनं आजही अवघा महाराष्ट्र मान खाली घालून मुजरा करण्यासाठी येतो तुमच्या चरणी. आजही पाय ठेवता या रायगडावर आमच्या धमन्यांमधील रक्त सळसळ वाहू लागतं. गर्वानं छाती फुगून येते. आमचा राजा आमच्या सोबत असल्याची जाणीव होते. रायगडावर जाण्यासाठी तुतारी एक्सप्रेस पकडून आम्ही माणगावला उतरलो आणि माणगाव बस डेपोवरनं महाडसाठी एसटी घेतली. संपूर्ण प्रवास रात्रीचा असल्यामुळे भरपूर शांतता व थोडीफार थंडी वाजत होती. पण आम्ही काय थांबणार नव्हतो, कारण आम्हाला रायगड करायचं होतं. त्यामुळे संपूर्ण रात्र जागा राहून प्रवास करत करत आम्ही रायगडाकडे पोचत होतो. कसं वाटतं आतापर्यंत प्रवास शुभम? आतापर्यंत चांगला झालाय, पण आता आपण महाड डेपो मध्ये आणि आपण चाललोय पाचड विलेज, आपलं बेस विलेज आहे, तिथं जायचं. सो आता मला खूप झोपेची गरज आहे. आता झोपेची गरज आहे. झोपेची गरजच आहे आणि आता मी झोपणार आहे. आता लाईट बंद केला झोपणार. काका लाईट नका बंद करू. नाही बाकी काय नाही, मी झोपणार. लाईट असू दे चालू, नाही तर नसली लाईट. आता शुभम भाऊच्या बोलल्याप्रमाणे काकांनी खरंच लाईट बंद केली. पण आता आम्ही प्रवास करत होतो महाड ते पाचाड गावाकडे, जे की आहे रायगडचा बेस विलेज. जर्नी कैसा था नीलेश? बहुत अच्छा था, मजा भी आया एंड इंटरेस्टिंग भी रहा अभी तक. तो थकान हो रही है या नहीं? फिलहाल तो नहीं है अभी तक. ओके. निलेशजींना मराठी इतकी चांगली येत नाही, पण त्यांना महाराजांचे गड किल्ले व महाराजांचा इतिहास हा अतिशय खूपच आवडतो. त्यामुळे रायगड करत असताना सर्वात जास्त एक्साइटेड जर कोण होतं तर ते निलेशजी होते. आणि रायगड करण्यासाठी आधीपासून जर कोण एक्साइटेड होतं तर ते निलेशजी होते. आता प्रवास करत जसंच आम्ही पाचाड गावाला पोचलो तसंच आमच्या तिघांच्या तोंडातनं एकही शब्द निघत नव्हता, कारण हे इतकं सुंदर दृश्य होतं की आम्हा कोणाला काही बोलताच जमत नव्हतं. गाईस, फक्त व्ह्यूचा अंदाजा घ्या. काय हेवनली व्ह्यू आहे. असं वाटतंय माउंटेन्स फ्लोट करतायत. पूर्ण मध्ये फॉग आहे, पण असं सतत वाटतं की माउंटेन्स फ्लोट करताय. एवढा हेवनली व्ह्यू आणि इतकी शांतता. आणि हे बघा फर्स्ट लुक.